नाही आणखी शासकीय या ठिकाणी धाराशिव लोकसभेची मतमोजणी चालू आहे. 10व्या फेरीत ओमदादा निंबाळकर यांना 98,400 मताची लीड भेटली आहे. काय सांगाल सध्या ओमदादांना 98,400 मताची लीड भेटली आहे. धाराशिवमध्ये ओमदादा ते येणारच येणार, पण देशामध्ये परिवर्तन आहे. देशामध्ये ही इंडियाची सरकार येणार. काय सांगणार सध्या सध्या कमीत कमी 2 लाखाच्या पुढे कशाच्या मुद्द्यावर येतील ओमदादा? दादाचं कामच तसं आहे. दादाचं काम फोनची चर्चा केली, फोन उचलते, काम करते, गोरगरिबाचं काम करते, शेतकऱ्याचं काम करते, साधारण डीपीचं सुद्धा असं. संध्याकाळी 12ला जरी फोन केला तरी ती त्यांचं ते फोन उचलून काम करते. दादा जर निवडून आले काय झालं प्राधान्याने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी काय काम करावं असं वाटतं? दादा निवडून आल्यावर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी भरपूर कार्य करते. दादा एक असे व्यक्तिमत्व आहे की जनतेसाठी त्यांचे 24 तास उपलब्ध आहेत. कोणाचाही असो, गोरगरीब असो, कोणी बी असो, जनते असो, त्यांना कोणी पुढाऱ्याची गरज नाही, काय नाही. स्वतः एखादा गरीब गेला तरी त्याचं ते काम करते. केंद्रात कोण वाटतं तुम्हाला सर? कशामुळे वाटतं? कारण की त्यांनी जनतेच्या जे मुद्दे आहेत, बेरोजगारी आणि महत्त्वाचे मुद्दे उचलले आणि ह्यांनी फक्त इतर फापट मुद्दे घेऊन पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळे जनता त्यांना नाराज आहे. दादा निंबाळकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. त्यांना 10व्या फेऱ्याकर 98,400 मताची लीड भेटली आहे. या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. या ठिकाणी मोठ्या जल्लोषात पटाके मशाल बघ मशाल.